लातूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी आज दिवसभर अमित देशमुख शहरात असणार आहेत। ते शहरात घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत। तर भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडेंची अहमदपूर इथे सभा होणार आहे। त्यासोबतच धाराशिवच्या बार्शीमध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी तानाजी सावंत यांची सभा होणार आहे। तर दोन्ही उमेदवार रॅली काढत धाराशिवमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून घेऊया। विशाल, मराठवाड्यातल्या या दोन जागा आहेत आणि त्या दोन्ही जागा या दोन्ही बाजूंसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत। जोर चांगलाच लावलेला आहे, मात्र शेवटच्या दिवशीतलं प्रचाराचं नेमकं चित्र कसं असणार आहे? अगदी खरं आहे श्रुती, दोन्ही पक्षांसाठी म्हणजे महायुती आणि महाआघाडी या सगळ्यांसाठी या जागा प्रतिष्ठेच्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी जोरदार प्रचार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आज अखेरचा दिवस म्हणजे मतदारांना जवळ करण्याचा, आपलं म्हणणं मांडण्याचा हा अखेरचा दिवस। त्यामुळे सगळेच नेते आज मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर लक्ष ठेवून आहे। कुठल्या नेत्याची मोठी सभा नाही, मात्र ठिकठिकाणी रोड शो करण्याकडे मतदारांचा उमेदवाराचा कल असणार आहे। तर मतदार राजाला भेटण्याचा आणि त्याला आपला अजेंडा सांगण्याकडे आज उमेदवारांचा कल असणार आहे। खरं तर लातूरची अतिशय महत्त्वाची लढत आहे। महायुती आणि आघाडी दोघांमध्ये खूप जास्त चुरस आहे। लातूर हा मराठवाड्यातला एक असा मतदारसंघ आहे जिथं नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली, सोबतच नितीन गडकरी यांनी सभा घेतली, राहुल गांधी यांनी बैठक घेतली आणि प्रियंका गांधी यांनी सभा घेतली। म्हणजे लातूरमध्ये दोन्ही पक्षाकडे खूप जास्त जोर लावला असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। असं म्हटलं जातंय दोघांना समान संधी आहे, त्यामुळे चुरशीची लढत लातूरमध्ये होणार आहे। तर दुसरीकडे धाराशिव ही जागा उद्धव ठाकरे यांनी अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे। ज्यावेळेस शिवसेनेचं विभाजन झालं, ओमराजे निंबाळकर जे स्टँडिंग खासदार आहे ते उद्धव ठाकरेकडे राहिले, मात्र परिसरातले जे शिवसेनेचे आमदार होते ते सगळे एकनाथ शिंदे गटाकडे गेले। त्यामुळे ओमराजे तसे एकटे होते, त्यांनी जोरदार प्रचार केला। इथं प्रचाराचे मुद्दे थोडे जास्त वैयक्तिक राहिले असं आपण म्हणू शकतो। पारंपरिक लढाई आहे, कुटुंबांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले, आरोप प्रत्यारोपाची पातळी खाली गेली, मात्र इथंही चुरशीची लढत आहे। त्यामुळे दोन्हीकडे आज अखेरच्या दिवशी मतदार राजाला कसं जवळ करता येईल याकडे प्रत्येकाचा कल असणार आहे। नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं आज दिवसभरातले घेत राहू। सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।